धुका बघा किती, काहीच दिसत नाही एवढा धुका. अशी बस आहे, तर सीट प्रमाणे इथे बसायला लागेल. ओके, ते पायरी आता आमची जर्नी चालू झाली मलेशिया टू सिंगापूर. मी आता कॉफी बनवलेली आहे. 1 2 3 स्टार्ट. ओहो, डॉल्फिन एंट्री केलेली आहे आणि इथे आमचं डिनरचं बुफेट आहे काय वाटतं. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही या हॉटेलमधून चेकआउट करणार आहोत आणि आता मलेशियाला बोलायचं आहे मला बाय बाय आणि जाणार होता आता आम्ही सिंगापूरला आज. आणि तो पण प्रवास कसा आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मलेशियाची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि चला मग आता खरा कंटिन्यू. आता आम्ही सर्व चालू नाश्ता करायला. काल जिथे गेलो तिथेच, काल आम्हाला भेटत नव्हता, आता भेटलाय. समजा सापडलाय कुठं आहे ते बघू सर आपण. तर असं आपला शोधाशोधीचा टाईम कमी होणार आहे. आणि आता आपण चालू आणि नाश्ता करून आल्यावर सर्व बॅगा वगैरे घेऊ आणि मग ट्रॅव्हलिंग. हे नाश्त्यामध्ये बघा सगळे आता नाश्ता करायला बसलेले आहेत. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी. हा इकडे असा बुफे लागलेला आहे, पण आता मी चालतो का मला जरा घाई आहे त्याच्यामुळे. आणि ते फ्लावर्स बघा, वाव, सो ब्युटिफुल. सो ब्युटिफुल. तर चला आता या हॉटेलला आम्ही आता बाय बाय करतो. इथे चेकआउट होत आहे आणि यांची आता आम्ही जिथून नाश्ता करून आलो तिकडेच आम्हाला चालत जायचं आहे त्याच्या लास्ट टोकाला बॅग वगैरे घेऊन, कारण तिकडे आहे बसचा स्टेशन आणि आमचा प्रवास होणार आहे आता बसमध्ये. तर चला तिकडे गेल्यावर भेटते. आता आपल्या बॅगा आलेल्या आहेत, तर आता हे घेऊन आता आपण जातोय. तिथे बस स्टॉप आहे इथे आणि इथे आमच्या बॅगा. आता इथे चेकिंग होत आहे. चेकिंग झाल्यानंतर मग आम्ही बसमध्ये बसू. त्याच्यानंतर किती टाईम आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. तोपर्यंत आता बघा सर्व लोक वेटिंगला आहे तिथे. आपण पण वेटिंगला आहोत, इथे चेकिंग होते. चला, आणि यांची मस्ती काही संपत नाही. तर ही आहे आमची बस. चला आता ट्रॉल्या वगैरे ठेवतो. अशी बस आहे, तर सीट प्रमाणे इथे बसायला लागेल. ओके, ते पायरी तर आता आम्ही इथे बसच्या इथे आलेलो आहोत. आमची बस पण इथे लागलेली आहे. बॅगा वगैरे आम्ही ठेवल्यात आणि सीटवर आमची पोरं जाऊन बसली पण. आमची सीट वगैरे आम्ही बघून पण आलो आतमध्ये, मस्त आहे. तर आता इथून गाडी सुटणार आहे आपली 10 वाजता आणि अजून पॅसेंजर सर्व यायचे आहेत, त्यामुळे सर्व वेटिंगला आहेत अजून आणि वेळ पण नाही झाली. एकदा 10 वाजले की मग झालं. आणि हे आहेत आमचे ड्रायव्हर वगैरे असतील. हा मला वाटते झालं आहे वाटतं का आता टाईम, ते विचारायला गेलेत, काहीतरी इन्क्वायरी करतील ते भाऊ. आणि आमचे हे इथे बसलेत सध्या, रेस्ट करतात, कारण खूप चालायला लागला मॉलमध्ये. पूर्ण त्या टोकातून या टोकावर म्हणजे लास्ट टोकपर्यंत चालत यायला लागला ट्रॉल्या वगैरे घेऊन. ते त्याच्यात दमल्यासारखं झाला, थोडं बसलं. आणि त्यात वॉशरूम वगैरे यूज करायला गेलेले आहेत, तर गेलेत ती. आणि बघू आता कधी सुटते बस ते आणि कसा होतो प्रवास ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. बस बघा मस्त अशी कम्फर्टेबल आहे, झोपायला पण असं मागे करता येत आहे.
बघा अशी 6 तासाचा प्रवास असला तरी काहीच वाटणार नाही. कारण बघा मस्त रिलॅक्स आहे. इथे वर बघा AC, लाईट वगैरे सर्व आहे. इवन सीट बेल्ट सुद्धा आहे याच्यात. आता आमची जर्नी चालू झाली मलेशिया टू सिंगापूर. आता आम्ही इथे बॉर्डरवर आलेलो आहोत मलेशिया आणि सिंगापूरच्या. तर इथे आमची चेकिंग होत आहे पासपोर्टची. तर ते चेक करायला चाललो होतो आम्ही. आमचे पप्पा लावून झालेलं आहे. बॉर्डरला चेकिंग आमची झाली सगळ्यांची. आणि इथं बघा गोव्यामध्ये सिनो सिनो ए सिनो बाहेर झालंय. कुठं आलास आता तू? सिंगापूर शनी शिंगणापूर. आणि आता आमची बस इथे आहे. चला बसमध्ये जाऊन बसूया आता आपण. बघा मस्त आहे इथे सर्व. आणि ही खाडी आपण पार केली ना, क्रॉस केली का इथून ते सिंगापूरला आहे. आता आपल्याच्या या साईडला आहे मलेशिया आणि या साईडला आहे सिंगापूर. या साईडला आहे सिंगापूर, या साईडला आहे मलेशिया. आणि इकडे आहे हा इमिग्रेशन ऑफिस. तेच ते सर्व तिथे चेकिंग वगैरे. बाईक बघा किती रस्त्यावरून जातात. काल मला मलेशियामध्ये अशा मोजक्या बाईक दिसल्या असेल, पण आज तर इथे बाईकची रॅलीच जशी का निघली. पूर्ण रस्त्याला अशा बाईक होत्या. असं वाटतं इथे ट्रॅव्हलसाठी बाईकचं जास्त यूज केला जातो. बघू शकता तुम्ही ते इमिग्रेशन एरिया. सो चला आता तिकडे अलाव नाही काही शूट वगैरे करायचा. तर मी आता इथे फोन स्विच ऑफ करून ठेवते आणि भेटू आपण आता नंतर सिंगापूरमध्ये इंटर झालं. तोपर्यंत बाय बाय. आमचं इमिग्रेशन वगैरे झालेलं आहे. बॅग वगैरे चेकिंग झालं आणि आता आम्ही निघालो हॉटेलकडे जायला. आता सिंगापूरमध्ये एंटर केलेली आहे आणि आता झालं हॉटेलमध्ये. आणि ते कार आम्ही हायर केलेली आहे. ते आम्हाला न्यायला येईल. त्याच्यामध्ये आम्ही जाऊ बस. तर ते येणार आहे कार तिथे तिथपर्यंत आम्हाला बस सोडणार आहे. तोपर्यंत आता आणि चला सिंगापूरमध्ये आपण आहोत.
आम्ही इथे सिंगापूरमध्ये आहोत आणि आता आमची कारची आम्ही वेट करतो. या हॉटेलमध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत. सर्व आता पासपोर्ट वगैरे चेक करते आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कुठला रूम आहे तो पण आम्हाला सांगलं जाईल. अशी ही लॉबी आहे, ब्रेकफास्ट एरिया आहे हा. तुम्हाला मी आमच्या रूमची टूर देते. पहिले आपण एंटर करूया आतमध्ये, कारण हा लॉक होते, लगेच लॉक सिस्टीम असते. तर इथे आता आम्ही चप्पल वगैरे काढले, ते कपडे हँग करायसाठी दिले. हे इथे एसीचं रिमोट वगैरे आहे आणि इथे आहे आपली बेसिन आणि याच्यामध्येच हा आहे म्हणजे वॉशसाठी आहे हा, आणि हा पिण्याचं पाणी आहे. त्यासाठी हे 2 कप वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतर हा दिलेला आहे ड्रेसिंग एरिया, त्याच्यामध्ये आहे ही त्याच्यामध्ये आहे हेअर ड्रायर वगैरे दिलं आहे. ही एक चेअर आहे, कपडे हँग करण्यासाठी आहे इथे. आणि हा आहे इथे आपला, आणि हा मी इथे आहे हा डबल बेडचा बेडरूम. आणि इथे दिले आहे TV एरिया. आणि इथे अजून बघूया काय आहे. मला वाटते हा काय आहे, AC कूलर आहे का? हा ठीक आहे. इथे पण आहे AC आणि इथे पण दिलेले आहे. हा आणि ही आहे तिजोरी ना, लॉकर. ओके. आणि इथे हा फ्रीज आणि ही लॉकर दिलेलं आहे समजा. इथे टी कॉफी सेक्शन. आणि इथं आणि आता आपण बाल्कनीचा व्ह्यू. सिनो पडदा खोल. आणि इथे आहे बघ लॉक, इथे समोर मिडलला आहे बघ. ओके, प्रेस प्रेस. तर मी याला आता कसं खोलायचं आहे ते बघते, थांब 1 मिनिट. आपण पण फर्स्ट टाइम आलेलो आहोत इथे. खालती आय थिंक डाऊन कर. ओके, तर इथे आता ओपन झालेली आहे आणि व्ह्यू बघूया आपण. ओहो, बाल्कनीचा व्ह्यू बघा. या अशा सगळ्यांच्या बाल्कनी आहेत आणि इथे नजारा बघू शकता तुम्ही. ओहो, एकच नंबर. आणि इथे सार्थ तुला भेटेल. आपण इथे असं शेजारी शेजारी आपण राहू शकतो. आणि इथे आपण 5 डेजसाठी राहणार आहोत. आणि इथे बघूया आपण वरती स्विमिंग पूल आणि आपला हा टेरेसवर आपला स्विमिंग पूल वगैरे आहे याच्यामध्येच इन्क्लूड. आता आलाच ना जाऊन, म्हणजे बघायला गेलतस का होता का नाही? ओके, जा. चेंज नाही करस का? तर एवढी आपली अशी सार्थ. हॅलो, हाय मम्मा. हाय शेजारी शेजारी. तर आता इकडे आता सर्व आहे. माझा वॉशरूम दाखवते मी. तर असा इथे कमोड बघच आहे आणि इथे आहे शॉवर एरिया. तर इथे मी आता कॉफी बनवलेली आहे. आता इथं आम्ही टेरेसवर आलो आणि व्ह्यू बघा तुम्ही. हे आहे स्विमिंग पूल. आणि सिनोसा बघितला. सिनोसा कुठे आहेत बघूया आपण. कसं वाटते सिनो? झालं खुश. One, 2, 3 स्टार्ट. ओहो, डॉल्फिन. 2 डॉल्फिन. काय व्ह्यू आहे बघा रात्रीचा, मस्त. आणि इथे आहे टेरेसवर आमची इथे सिटिंग एरिया. आणि इथे आम्ही बसलो थोडा चिल आउट करायला, कारण आपले प्रवासामध्ये थोडे थकलेलो त्याच्यामुळे. आणि इथे बघू शकता तुम्ही बल्ब बघा कसे आहेत, कलरफुल. तिथे बंद आहे तो. अरे कलर चेंज झाला, पर्पल. वाव, असा कलर वगैरे चेंज होते बघा मस्त. स्विमिंग पूलमध्ये पोरांनी मस्ती वगैरे केली.
फोन वगैरे त्यांचा झाला. त्याच्यानंतर आम्ही रूमवर येऊन थोडी रेस्ट केली आणि आता चाललो तर डिनरसाठी बाहेर. तर चला तिकडे गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवते आणि आत्ता नाईटचा व्ह्यू तुम्हाला सर्वांना दाखवते. अशी सर्व आमची फॅमिली इथे जमलेली आहे आणि मी पण आहे इथे. आणि इथे बघू शकता कसं वातावरण आहे रात्रीचा. इथे तर हे सर्व आपल्याला दिसते आपल्या बाल्कनीतून. इथेच आपली वर आहे असा हॉटेल आहे एवढा मोठा असा. ते जास्तीत जास्त हॉटेल्स आपल्याला ना असं वॉक करूनच जावं लागतं चालत म्हणजे तिकडे. आणि आम्हाला इथे सांगितलं का इंडियन रेस्टॉरंट इथे आहेत म्हणून आम्ही इकडे लांब चालत आलो. रात्रीचं रोड वगैरे बघा कसले सगळी लोक म्हणजे अशी रात्रीची माल दिसते. चल सोबत मला वाटतं हीच बिल्डिंग आहे का? हा हीच आहे ही बाई ही बिल्डिंग. आता इथे आम्ही डिनरसाठी आलेलो आहोत आणि लॉबी बघा कसली एक नंबर आहे. इथे आहे सॅल्ट अँड पेपर आणि त्यात आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथे आमचं डिनरचं बुफे टाईप आहे वाटतं. बुफे आता आमचं इथे डिनर वगैरे करून झाला. तर चला तुम्हाला मी बुफे वगैरे दाखवे. असंच सेम फक्त 2 मिनटं थांबा 2 मिनटं. अशा इथे फ्राय राईस डाळ मटर पनीर नाही पनीर भेंडी नान होते कस्टर्ड आणि इकडे अशा प्रकारे आमचा आता इथे डिनर झालेला आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटचं नाव तुम्हाला दाखवत असेल सॅल्ट अँड पेपर. तर हा आहे आमचा हॉटेल आणि आमचा आता डिनर वगैरे करून झाला आहे. आणि आमचा देव बघा देवारा बघूया आपण आता. हे बघ कसं राजा लोकांचं स्टॅच्यू बनवून ठेवलं त्यांचं चिंगचोंगला खानचं. आणि आता आपण आपल्या डेस्टिनीला पोचलेलो आहोत. इथेच आपल्याला आता 5 दिवस आपल्याला रेस्ट करायचं आहे आणि आपल्याला हॉटेल कुठला आता चेंज नाही करायचं. तर आज दिवसभर मी काय काय केलं, आम्ही कशी ट्रॅव्हल केली मलेशिया टू सिंगापूर हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.